नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य वयं शत्रु शानचन्त प्रत्ययानाम् अध्ययनं कुर्मः। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मुलांनो, आज आपण शत्रु आणि शानच या प्रत्ययांताचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। तर आपण आधी बघूयात शत्रु। ठीक आहे, शत्रु आणि शानच या प्रत्ययांताचा आपण अभ्यास करूयात। आता शत्रु हा जो शब्द आहे तर यामध्ये श जो आहे तो निघून जातो, यातला अ शिल्लक राहतो आणि हा रू जो आहे तर तो सुद्धा पाणिनीच्या एका सूत्राने त्याचा लोप होतो आणि इथे त शिल्लक राहतो, त हलंत। म्हणून मग आपण ज्या वेळेला ही शत्रू प्रत्ययांत तयार करणार आहोत त्यावेळेला धातूला आपण हा प्रत्यय लावणार आणि ती शत्रू प्रत्ययांत रूप तयार करणार। तर ती कशी तयार करायची ते आपण बघूयात। आज आपण काय शिकणार आहोत, शत्रू आणि शानचंत प्रत्यय। पण आता आपण शत्रू प्रत्ययांचा अभ्यास करू आणि त्यानंतर शानच प्रत्यय बघू। तर बघा ही कशी तयार केली जातात। अर्थात तुमचं जे भाषा सूत्र 5 आहे तर त्यामध्ये याविषयी वर्णन केलेलं आहे। तर भाषा सूत्र 5 जे आहे तर त्यामध्ये पेज नंबर जे आहे 74, ठीक आहे। तर रम्य संस्कृतम या शीर्षकाखाली शत्रू आणि शानच प्रत्ययांत जे आहे तर त्यालाच काय आपण म्हणतो, कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण। तर यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत। तर तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते आधी मी वाचते आणि मग त्यानंतर आपण ती प्रक्रिया बघूयात। बघा, मंदम हसंतम प्रभयालसंतम जनस्य चित्तम सततम हरंतम वेणुं नितांतम मधुनादयंतम बालम मुकुंदम मनसा स्मरामी। अर्थात इथे हायलाइट केलेली जी आहेत हसंतम, लसंतम, हरंतम, नादयंतम, ते ही काय आहेत, सगळी कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण। ठीक आहे। तर इथे काही प्रश्न विचारलेले आहेत बघ तुमच्या पुस्तकामध्ये। बघा तुम्ही, अहम मुकुंदम स्मरामी, मुकुंदः किं करोति, मुकुंदः मंदम हसति, मुकुंदः प्रभया लसति, मुकुंदः जनस्य चित्तम सततम हरति, मुकुंदः नितांतम मधु वेणु नादयति। कीदृशः मुकुंदः, मुकुंदस्य विशेषणानि कानि। तर मुकुंदाची विशेषण काय काय आहेत तर ती इथे दिलेली आहेत बघा। हसन, नादयन, लसन, हरण ही सगळी काय आहेत, विशेषण आहेत। कोणाची, कृष्णाची। ठीक आहे। तर आधी तुम्हाला जेव्हा आपण शत्रू शानचंत बघणार आहोत, आपण त्याचा अध्ययन करणार आहोत, तर त्यावेळेला त्यालाच काय आपण म्हणतो, कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण। आता याला वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण का म्हणतो आपण, कारण क्रिया सुरू आहे। ठीक आहे, क्रिया सुरू आहे आणि म्हणून त्याला वर्तमान कालवाचक असं आपण म्हणतो। क्रिया पूर्ण झालेली नाही आहे, ती सुरू आहे, त्यासाठी आपण या धातू साधित विशेषणांचा उपयोग करतो। तर बघा इथे मुकुंद म्हणजे काय, कृष्ण। कृष्णाची विशेषणं कोणकोणती आहेत, हसन, नादयन, लसन, हरण, अशा प्रकारे। ठीक आहे। तर बघा अजून खाली काय दिलेले आहेत, काही चित्र दिलेली आहेत आणि तिथे क्रियापद आणि त्यानंतर ती धातू साधित विशेषणं जी आहेत ती दिलेली आहेत। तर मी वाचते, तुम्ही पुस्तकात बघा, पेज नंबर 74 सगळ्यांनी बघायचं आहे। कृष्ण हसती, हसन कृष्ण। तर आता हसती हे जे क्रियापद आहे तर त्यापासून हसन हे वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण तयार केलेलं आहे। तर हे विशेषण आहे। आपण यापूर्वी कर्तरी आणि कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण आपण बघितली। तर आपण काय बघितलं होतं की ही धातू साधित विशेषणं जी आहेत तर ती विशेषण म्हणून आपण वापरतो, त्यामुळे कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीनुसार त्यामध्ये परिवर्तन होतात। तर तसंच आपण या वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणांच्या बाबतीत करणार आहोत। ठीक आहे। तर ही विशेषण आहे म्हणून कृष्ण या शब्दाच्या आधी वापरलेला आहे, हसन कृष्ण। आलं लक्षात। त्यानंतर बघा, युवकः गायति, गायन युवकः। त्यानंतर बालिका नृत्यती, नृत्यंती बालिका। ठीक आहे। तर आपण यापूर्वी जी दोन उदाहरणं बघितली, हसन कृष्ण आणि गायन युवक, तर यामध्ये शब्द पुल्लिंगी आहे, कृष्ण आणि युवक, म्हणून मग हसन आणि गायन अशी ती पुल्लिंगामध्ये वापरली। पण इथे काय आहे, बालिका स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून स्त्रीलिंगामध्ये सुद्धा त्याचं परिवर्तन झालेलं आहे। ठीक आहे। नृत्यंती बालिका। त्यानंतर यानम गच्छती, तर गच्छति यानम म्हणजे आपण 3 लिंगामध्येही बघितली। ठीक आहे। त्यानंतर बघा, महिला धावती, तर या धावती या क्रियापदापासून तुम्हाला वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण तयार करायचे। तर कसं होईल ते, धावंती महिला, अशा प्रकारे।
त्यानंतर फलम पतती, तर पतत फलम अशा प्रकारे ते विशेषण आपण तयार करणार आहोत. तर खाली याचं विवेचन दिलेले आहे, मी वाचते, तुम्ही लक्ष द्या पुस्तकामध्ये तुमच्या. हसन नृत्यंती पतत एतानी हस नृत पत इति धातुभ्यः निर्मितानि विशेषणानि धातुसाधितानि एतानि विशेषणानि क्रिया न समाप्ता इति सूचयन्ति. ठीक आहे, क्रिया अजून संपलेली नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की क्रिया चालू आहे. हसंतीम बालिकाम, हसणाऱ्या मुलीला मी पाहिले. बघा, क्रिया अजून संपलेली नाही आहे, क्रिया सुरू आहे. पतंतीम बालिकाम अहम पश्यामी, हसंतीम बालिकाम अहम पश्यामी, गच्छंतीम बालिकाम अहम पश्यामी. तर क्रिया सुरू आहे, हसण्याची, जाण्याची, पडण्याची. तर ह्या सगळ्या क्रिया सुरू आहेत. त्यामुळे आपण काय करत आहोत, इथे वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण वापरत आहोत. त्यानंतर बघा, तुमच्या पुस्तकामध्ये पुढे विवेचन दिलेलं आहे. अतः एतानी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणानी. आणि त्यांना वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण म्हणण्याचं कारण का? कारण वर्तमान काळामध्ये ती क्रिया सुरू आहे, म्हणून त्याला वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणानी असं आपण म्हणतो. मला असं वाटतं तुम्हाला लक्षात आलेलं असावं. तर अर्थात ही जी धातुसाधित विशेषणं आहेत, ही विशेषण म्हणूनच वापरली जातात. आपण यापूर्वी बघितलं होतं की कर्तरी आणि कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणं जी आहेत, तर ती आपण क्रियापद म्हणून सुद्धा वापरतो. ठीक आहे, जसं की बालकः गतवान किंवा बालिका गतवती. ठीक आहे, पण आता ही जी विशेषणं आहेत तर ती आपण फक्त विशेषण म्हणूनच वापरणार आहोत. क्रियापदासारखा त्याचा उपयोग केला जाणार नाही. आलं लक्षात? त्यानंतर पुढे बघा, एतादृशानी विशेषणानी अस्मिन लोके अन्विष्यत. आता इथे एक श्लोक दिलेला आहे, त्यामधली वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणं तुम्हाला ओळखायची आहेत. मी श्लोक वाचते, तुम्ही लक्ष द्या. खादन न गच्छामि, हसन न भाषे, गतम न शोचामि, कृतम न मन्ये, द्वयोस्तृतीयो न भवामि राजन, किम कारणम येन भवामि मूर्खः. तर इथे बघा, खादन, हसन, तर ही जी आहेत तर ही वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणं आहेत. ठीक आहे, तर आपण थोडंसं त्याची पूर्वपीठिका बघितली, कारण संस्कृत भारतीनुसार तुमचा जो सिलेबस आहे तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला उदाहरणं दिली जातात, वाक्य दिली जातात, आणि मग नंतर ती विशेषणं जी आहेत ती आधी सांगितली जातात कशी आहेत, आणि त्यानंतर ती कशी तयार करायची किंवा कशी वापरायची किंवा कशी त्याची रूपं होतात हे नंतर शिकवलं जातं. लक्षात आलं तुमच्या? तर आता आपण सुरुवात करूयात. तर आपल्याला आधी जी शत्रू प्रत्ययांत विशेषणांनी आहेत, म्हणजेच काय, अत प्रत्ययांत. ठीक आहे, अत प्रत्ययांत असं त्याला म्हटलं जातं. कारण शेवटी काय होतं, शत्रू या शब्दाचं आपण श आणि रू काढून टाकलं तर अत शिल्लक राहतं. ठीक आहे, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणून हा जो शिल्लक राहिलेला अत आहे तर तो धातूला जोडला जातो. तर ती कशी तयार करायची ती आधी आपण बघूयात. तर बघा, तुमच्या पुस्तकामध्ये त्याचं सूत्र दिलेलं आहे. तर मूल धातू, त्यानंतर गणविकरण. बघा, मूल धातू, त्यानंतर त्याचं गणविकरण. गणविकरण, आता मूल धातू आणि गणविकरण हे जेव्हा आपण जोडतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, अंग अशी संज्ञा दिली जाते. हे तुम्हाला माहित आहे, इयत्ता 8वीला तुम्ही शिकलेला आहात. ज्या वेळेला आपण क्रियापद तयार करत होतो, ठीक आहे, लट लकाराची क्रियापद जेव्हा आपण तयार करत होतो 8वीला, तेव्हा तुम्हाला मूळ धातू सोबत त्याचं विकरण जोडावं लागतं. कारण तुम्हाला माहिती 1 ते 10 गणापर्यंत धातू आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम असे 10 गणातले धातू आहेत. हे धातू 10 गणांमध्ये विभागलेले आहेत आणि त्या प्रत्येक गणाचं काय आहे, विकरण आहे. तर ज्या वेळेला आपल्याला या धातूंपासून क्रियापद तयार करायची असतात त्यावेळेला आपण काय करतो, त्याच्यामध्ये विकरण मिसळतो. माहितीये तुम्हाला? ठीक आहे, तर हे विकरण जे आहे, तर मूळ धातू आणि विकरण जेव्हा मिसळलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, त्या धातूचं अंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर बघा, मूळ धातू, विकरण, आणि तो जो प्रत्यय आहे, कोणता प्रत्यय, अत हा जो प्रत्यय आहे, तर हा अत प्रत्यय आपण इथे लिहिणार आहोत. ठीक आहे, आणि ह्याच्यापासून आता आपण एक उदाहरण बघूया. ठीक आहे, आता गमगच्छ हा मूळ धातू आहे, गच्छ, तर त्याला आपण विकरण लावलं. हा पहिल्या गणाचा धातू आहे. ज्या गणाचा तो धातू आहे त्या गणाचं विकरण त्याला लागतं. तर हा कोणत्या गणाचा आहे, पहिल्या गणाचा धातू आहे. पहिला गण परस्मै पदाचा, त्यामुळे याला अ हे विकरण लावलं आणि त्यानंतर अत प्रत्यय लावला. ठीक आहे, म्हणून मग रूप कसं तयार झालं, गच्छत. आलं लक्षात? तुमच्या
बघून घ्या आणि हे लिहून घ्या तुमच्या वहीवरती, त्यामुळे तुमच्या चांगल्या प्रकारे हे लक्षात राहील. ठीक आहे. तर आपण काय बघितलं की मूळ धातू, त्यानंतर त्याचं गणविकरण आणि त्याला अथ हा प्रत्यय लावला. ठीक आहे. तर त्याच्यापासून आपण काय तयार केलं, गच्छत हे शत्रू रूप तयार केलेलं. यालाच काय म्हटलं जातं, कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण. तर ही जी धातू साधित विशेषण आहेत कोणती, अथ प्रत्ययांत. तर ही अथ प्रत्ययांत धातू साधित विशेषण जी आहेत तर ती 1 ते 10 गणातले जे धातू आहेत कोणते, परस्मैपदी धातू, त्यांच्यापासून ही अथ प्रत्ययांत तयार केली जातात. मला असं वाटतं हे तुमचं लिहून झालेलं असावं. आपण पुढचं बघूया. बघा, ही जी शत्रू प्रत्ययांत आहे, ठीक आहे, काय शत्रू प्रत्ययांत, तर ही 1 ते 10, ठीक आहे, 1 ते 10 गणातील जे परस्मैपदी धातू आहेत त्यांच्यापासून तयार केली जातात. ठीक आहे, लक्षात आलं. तर 1 ते 10 गणातले जे धातू आहेत तर त्यांच्यापासूनही तयार केली जातात. तर आता तुम्हाला माहिती 1, 4, 6, 10 हा जो एक गट आहे त्याला पहिला गट असं म्हणतो आपण धातूंचा. त्यानंतर बाकीचे जे धातू आहेत राहिलेले कोणकोणते, 2, 3, 5, 7, 8 आणि 9. तर यांचा एक गट आहे, त्याला आपण काय म्हणतो, धातूंचा दुसरा गट म्हणतो. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेला प्रक्रिया अशीच आहे, जेव्हा आपण त्याच्यापासून वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण तयार करणार, मग तो पहिला गट असू दे किंवा दुसरा गट असू दे, तर त्याला आपण काय करणार, आधी मूल धातू, त्यानंतर त्याचं विकरण आणि त्यानंतर अथ हा प्रत्यय लावणार. लक्षात येते. आणि मग त्याच्यापासून ती तयार करणार. तर आता आपण हे पहिल्या गटातलं उदाहरण पाहिलं कोणतं, गमगच्छ धातूचं. ठीक आहे. तर अजून काही उदाहरण आपण बघूया. मला असं वाटतं हे पण तुमचं लिहून झालेलं असावं. बघा, तर इथे गृह धातू आहे, त्यानंतर गृह धातू जो आहे तो आहे दुसरा गण उभय पदाचा, म्हणजेच काय, हा दुसऱ्या ग्रुप मधला आहे. ठीक आहे. तर याचं कसं तयार होईल, ब्रुवत, याचं रूप असं तयार होईल, ब्रुवत. त्यानंतर दा धातू आहे, याचं रूप तयार होईल ददत. त्यानंतर कथ धातू आहे, ठीक आहे, त्याचं रूप कसं होईल, कथयत, क हलंत. कारण आपण बघितलं की त्याला त्याचं काय लावायचं आहे, विकरण लावायचं आहे. तर 10व्या गणाचं विकरण काय आहे, अय हे विकरण आहे, आणि म्हणून कसं रूप तयार होईल, कथयत. त्यानंतर क्रू हा धातू आहे 8व्या गणाचा, तर याचं रूप कसं तयार होईल, कुर्वत. त्यानंतर ग्रह हा धातू आहे 9व्या गणाचा, ग्रह, त्याचं रूप असं तयार होईल, गृह्णत. अशा प्रकारे. तर आता आपण पहिला ग्रुप जो आहे, पहिला गट जो आहे 1, 4, 6, 10, तर त्याची रूप कशी तयार होतात, अतप्रत्ययांत ती बघितली. त्यानंतर दुसरा गट जो आहे कोणता, 2, 3, 5, 7, 8, 9, तर यामधले पण काही धातू आपण बघितले, त्यांची रूप कशी तयार होतात ती आपण बघितली. तर बघा, मी बोर्डवरती लिहिलेली आहेत, तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. तर आता आपण बघूयात ही रूप आपण तर तयार केली, पण ही चालवायची कशी, ही वापरायची कशी. तर तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा. तर एतेषां विशेषणानां रूपाणी कोणती, अतप्रत्ययांत, पुल्लिंगे प्रायः भगवत सदृशानी भवंती. तर आता मी तुम्हाला ज्या वेळेला कर्तरी आणि कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषणं शिकवली होती, तर त्यावेळेला मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जिथे व्यंजन आहे शेवटी, जसं की आपण बघितलं होतं की गतवत, त्यानंतर पठितवत, शेवटी काय येतंय, त येतंय, त हलंत, म्हणजे काय झालं, व्यंजन झालं. तसंच आता आपण काय बघितलं, ही अतप्रत्ययांत आहेत, म्हणून शेवटी काय येतंय, त येतंय, त हलंत, व्यंजन आहे. तर म्हणून व्यंजनांत शब्द जी आपण अभ्यासलेली आहेत, तर त्या व्यंजनांत शब्दांप्रमाणे याची रूप होती. ठीक आहे, लक्षात येते. तर आता बघा, आपण पुल्लिंगी शब्द कोणता बघितलेला आहे, तकारांत.
व्यंजनांत शब्द कोणता बघितलेला आहे? तकारांत पुल्लिंगी भगवत शब्द आपण अभ्यासलेला आहे. ठीक आहे, भगवत. तर मग पुल्लिंगामध्ये याची रूप कशी होतील? भगवत प्रमाणे. ठीक आहे, पण आता तुम्ही बघितलं आहे की भगवत याचं रूप कसं होतं? भगवान. ठीक आहे, इथे आकार येतो ह्याच्यामध्ये, या रूपामध्ये. पण ज्या वेळेला आपण ही अतप्रत्यंत तयार करणार आहोत त्यावेळेला तिथे आकार येणार नाही. ती कशी तयार होतील ते मी सांगते. आता इथे भगवान, भगवंतो, भगवंत अशी ती रूप तयार होतात. पण आपण ज्या वेळेला अतप्रत्यंत वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण तयार करणार आहोत तेव्हा ती अशी होतील बघा. गच्छन, त्यानंतर गच्छन्तौ आणि गच्छन्तः अशा प्रकारे. फक्त भगवान मधला जो आ आहे वा, तर तो इथे गच्छान असं होणार नाही, तर गच्छन असं रूप तयार होईल. त्यानंतर पुढे बघा तुमच्या पुस्तकात काय दिलेलं आहे? गच्छन, गच्छन्तौ, गच्छन्तः असं त्याची रूप तयार होतील. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये ती नदीप्रमाणे तयार होतील. तर ती कशी तयार करायची नदीप्रमाणे? तर या त जो हलंत आहे त्याला ई जोडायचं. ठीक आहे, त्याला काय जोडायचं? ई जोडायचं. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण स्त्रीलिंगामध्ये त्याची रूप तयार करणार आहोत तर तिथे थोडासा एक नियम आहे. काय नियम आहे? की 1, 4, 10. एक म्हणजे पहिला गण, चौथा गण आणि 10वा गण. तर या गणातल्या धातूंपासनं ज्या वेळेला आपण ही वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण स्त्रीलिंगामध्ये तयार करतो त्यावेळेला त्या त पूर्वी त्याला न लागतो, नुमागम तिथे होतो. ठीक आहे, गच्छन्ती, पठन्ती, धावंती असं रूप होतात. ठीक आहे, मला असं वाटतं हा नियम मी तुम्हाला लिहून देते. तर बघा, तर आपण काय बघितलं की अतप्रत्यंत काय होतात? पुल्लिंगात भगवत प्रमाणे चालतात. ठीक आहे, पण त्याची रूप कशी होतात? गच्छन, गच्छन्तौ, गच्छन्तः. तिथे आकाराचा आगम होत नाही प्रथमा एकवचनामध्ये. तर बघा, आता स्त्रीलिंगामध्ये आपल्याला रूप तयार करायची आहे. ठीक आहे, स्त्रीलिंगामध्ये तर काय मी तुम्हाला काय नियम सांगितला की आता गच्छ हा धातू आहे, त्याला आपण अत लावला, आधी त्याचं विकरण लावलं, हे अंग तयार केलेलं आहे आपण. ठीक आहे, हे अंग तयार केले विकरण लावून, अत लावला आणि त्याला ई जोडायचा. ठीक आहे, आणि म्हणून कसं रूप तयार होणार? गच्छन्ती. आता हे गच्छन्ती रूप का तयार झालेलं आहे? कारण इथे काय झालेलं आहे? तपूर्वी काय झालेलं? न चा आगम झालेला. कशाचा? न चा आगम झालेला. ठीक आहे, तर न चा आगम केव्हा केव्हा होतो? तर त्याचा नियम असा आहे की 1 म्हणजे पहिला, त्यानंतर 4 म्हणजे चौथा आणि 10वा या गणातले धातू. ठीक आहे, या गणातील जे धातू आहेत तर त्यांपासून विशेषणे तयार करताना काय होतं? तपूर्वी न चा आगम होतो. कशाचा आगम होतो? न चा आगम होतो. त्यालाच काय म्हटलं जातं? नुमागम. काय म्हणतात? नुमागम. मी तुम्हाला 2 मिनिटं वेळ देते, तुम्ही हे लिहून घ्या. काय होतंय यामध्ये की पहिला गण, त्यानंतर चतुर्थ गण आणि कोणता? 10वा गण. तर यामध्ये काय होत आहे? या गणातले जे धातू आहेत त्यांपासून ज्या वेळेला आपण धातू साधित विशेषण तयार करतो त्यावेळेला काय होतं? इथे नुमागम होतो, न चा आगम होतो. कुठे? त या प्रत्ययाच्या पूर्वी न चा आगम होतो. त्यानंतर अजून एक कोणता नियम आहे की 6व्या गणातले जे धातू आहेत, ठीक आहे, आणि द्वितीय गणातले जे धातू आहेत, कोणते? आकारांत धातू द्वितीय गणामधले. ठीक आहे, तर त्यापासून ज्या वेळेला आपण रूप तयार करतो तर त्यावेळेला सुद्धा न चा आगम होतो. ठीक आहे, याचं उदाहरण बघू. मला असं वाटतं हे लिहून झालेलं असावं तुमचं, तर याची पण उदाहरण आपण काही बघूयात. 6वा गण आणि दुसरा गण. ठीक आहे, तर बघा स्त्रीलिंगामध्ये काय करणार आहोत आपण की 6व्या गणातली धातू. ठीक आहे, 6व्या गणातले आणि दुसऱ्या, 6व्या आणि
दुसऱ्या गणातील, ठीक आहे, 6व्या आणि दुसऱ्या गणातील धातू यांपासून वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण, मी आता हे शॉर्ट मध्ये लिहिते, धातू साधित विशेषण तयार करताना काय करावं लागतं, तिथे पण तपूर्वी कशाचा आगम होतो, न चा आगम होतो, ठीक आहे, न चा आगम होतो. पण आता ही जी आहे दुसऱ्या गणातली, तर दुसऱ्या गणातली धातू कशी पाहिजेत, आकारांत धातू. कसे, आकारांत. त्याचे उदाहरण आपण बघू. आता 6व्या गणातला जो धातू आहे त्याचं उदाहरण बघू. लिख धातू आहे, ठीक आहे, लिख धातू आहे. आता या लिख धातू हा 6व्या गणाचा आहे, तर त्याचं रूप कसं तयार होईल, लिखंती. नुमागम झालेला आहे, आलं लक्षात, लिखंती, ठीक आहे. काय झालेलं आहे, तच्या पूर्वी न चा आगम झालेला. त्यानंतर दुसऱ्या गणातले आकारांत धातू, याचं उदाहरण बघू. या हा धातू आहे, तर याचं रूप कसं तयार होईल, यांती असं रूप तयार होईल. तर मला असं वाटतं जे शत्रू प्रत्ययांत आहेत, ठीक आहे, तर हे तुमचे पूर्ण क्लिअर झालेले असावेत, ठीक आहे. त्यानंतर आता पुढे इथे दिलेलं आहे, तथैव नपुंसकलिंगे जगत सदृशाणी रूपाणी भवंती. आणि नपुंसकलिंगामध्ये याची रूप कशी होतात, जगत प्रमाणे होतात. येते लक्षात. आणि ज्या वेळेला आपण फक्त बघितलं की स्त्रीलिंगामध्ये ज्या वेळेला पहिल्या, चौथ्या, 6व्या, 10व्या गणातले धातू आणि दुसऱ्या गणातलं आकारांत धातू, तर यांच्यापूर्वीच न चा आगम होतो, ठीक आहे. तच्या पूर्वी न चा आगम होतो. गच्छंती, पठंती, कथयंती अशी रूप होतात, ठीक आहे. पण ज्या वेळेला इतर धातू आहेत, दुसऱ्या गणातल्या धातू आहे, तिसऱ्या गणातला धातू आहे, पण त्याची रूप कशी होणार, सती, ददती, त्यानंतर आपनुवती, अशा प्रकारे, ठीक आहे. ही उदाहरणं पण आपण काही बघायची का, बघा. आता दुसऱ्या गणातला जो धातू आहे, असं धातू आहे, याचे रूप कसं होईल, स्त्रीलिंगामध्ये सती, दा धातू आहे, त्याचं रूप होईल ददती, ठीक आहे. त्यानंतर आप धातू आहे, त्याचं रूप कसं तयार होईल, आपनुवती, अशा प्रकारे, ठीक आहे. नुमागम कुठे होतो, फक्त 1, 4, 6, 10 आणि दुसऱ्या गणातले आकारांत धातू यांच्यामध्येच काय होतो, फक्त नुमागम होतो, आलं लक्षात. त्यानंतर आता नपुंसकलिंगामध्ये काय होतात, जगत प्रमाणे रूप होतात साधारणतः, कारण काय आहे, हे तकारांत आहे, ठीक आहे. तकारांत असल्यामुळे नपुंसकलिंगामध्ये काय होणार, जगत प्रमाणे याची रूप होती. मला असं वाटतं की हे शत्रू प्रत्ययांत जे आहेत तर ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलेली असावी. त्या आपण बघूयात एकदा की नपुंसकलिंगामध्ये काय होतात, जगत प्रमाणे, ठीक आहे. कारण काय आहे, शेवटी त आहे आणि ही काय आहेत, अत प्रत्ययांत आहेत. तर याची रूप कशी होतात, जगत, जगती, जगंती. म्हणून कसं होईल, गच्छत, गच्छती आणि गच्छन्ती, अशा प्रकारे रूप होतील. तर मला असं वाटतं शत्रू प्रत्ययांत जी आहेत, अतप्रत्ययांत, तर ती वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण जी आहेत तर ती तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेली असावी. त्यानंतर आता आपण बघूयात शानच प्रत्ययांत, ठीक आहे. बघा, शानच, तर ही जी शानच प्रत्ययांत आहे तर यामधला हा श निघून जातो, हा च निघून जातो, तर इथे काय राहणार, आन, ठीक आहे. तर या आनला मानचा सुद्धा आदेश होतो, म्हणून ही दोन्ही प्रकारे तयार केली जातात. कोणती, आन प्रत्ययांत आणि मान प्रत्ययांत. तर कुठे मान लागतो आणि कुठे आन हा प्रत्यय लागतो ते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले, ते आपण थोडंसं बघूया. बघा पुस्तकामध्ये की शानच म्हणजे कोणती, मान प्रत्ययांत. ते जे आत्मनेपदी धातू आहेत पहिल्या गटातले, पहिला गट म्हणजे कोणता, 1, प्रथम गण, चतुर्थ गण, षष्ठ गण आणि दशम गण. तर या गणातले जे धातू आहेत आत्मनेपदी धातू, तर या आत्मनेपदी धातूंना हे जे आत्मनेपदी धातू आहेत पहिल्या गटातले 1, 4, 6, 10 गटातले, तर या धातूंना मान हा प्रत्यय लागतो. तर बघा इथे उदाहरण दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. मन हा धातू आहे, हा कोणत्या गणाचा आहे, चौथा गण आत्मनेपदाचा तो धातू आहे, ठीक आहे. मन धातू जो आहे तर तो
चौथा गण आत्मनेपदाचा धातू आहे, मन धातू. तर याला आपण मान लावणार. कोणता प्रत्यय लावणार? मान लावणार. तर आता आपण बघितलं की ज्या वेळेला या धातूंपासनं आपण वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण तयार करतो, त्यावेळेला आपण काय करतो? त्याचं विकरण तिथे लावतो. ठीक आहे. तर आता याचं विकरण काय आहे? य. चौथ्या गणाचं विकरण काय आहे? य आहे. म्हणून काय होईल ते? मन्य. मन्य आणि मान, मन्यमान असं त्याचं रूप तयार होईल. ठीक आहे, लक्षात आलं. अजून एक उदाहरण आपण बघूयात तुमच्या पुस्तकामधलं. रम हा धातू आहे पहिला गण आत्मनेपदाचा. ठीक आहे. कोणता धातू? रम. रम हा धातू आहे. तर आता त्याचं विकरण काय आहे? पहिल्या गणाचं असल्यामुळे अ, आणि त्याला आपण मान प्रत्यय जोडूया. मग कसं होईल रूप तयार? रममान अशा प्रकारे. आता काही ठिकाणी काय झालेलं इथे न आहे, पण न चा इथे काय झालेलं आहे? ण मध्ये परिवर्तन झालेलं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी काही नियम आठवीला तुम्ही शिकलेले आहात. त्यामुळे या नकाराचा ण, त्यानंतर शकाराचा श, हे परिवर्तन कसं होतं हे तुम्ही आधी शिकलेले आहात. नसेल शिकलेलं तर माझे जे व्हिडिओ आहेत मागचे ते बघा, त्यामध्ये तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर असं परिवर्तन होऊन इथे रूप काय तयार झालेलं आहे? रममाण अशा प्रकारे. ठीक आहे. तर आपण काय बघितलं की आधी धातू, त्यानंतर त्याचं विकरण आणि त्यानंतर हा मान त्याला जोडलेला, आणि त्याच्यापासून आपण ही रूप तयार केलेली. ठीक आहे. अजून काही उदाहरणं आपण बघूयात. तर वृद्ध वर्ध धातू आहे. ठीक आहे. त्याचं रूप काय तयार होईल? वर्धमान. ठीक आहे. त्यानंतर युद्ध युद्ध धातू आहे. त्याचं रूप काय तयार होईल? युद्धमान. त्यानंतर कथ धातू आहे किंवा मृ धातू आहे. त्याचं रूप काय तयार होईल? म्रियमाण. ठीक आहे. कथ धातू आहे. त्याचं रूप कसं तयार होईल? कथयमान अशा प्रकारे. ठीक आहे. तर काही रूपांमध्ये तुम्हाला न चा ळ झालेला दिसतो आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला लक्षात आलेलं असावं की ही वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणं कशी तयार केली जातात. तर आपण काय बघितलं की मान प्रत्यय कशाला लागतो? तर 1, 4, 6 आणि 10 या गटातले कोणते धातू? आत्मनेपदी धातू. कोणते धातू? आत्मनेपदी धातू. तर याला काय लावतो आपण? मान हा प्रत्यय लावतो. ठीक आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला हे लक्षात आलेलं असावं. त्यानंतर आपण आता आन प्रत्ययांत बघूया. बघा, तर आन प्रत्ययांत केव्हा लावतात? तर तुमच्या पुस्तकातच ते दिलेले आहे बघा. आन प्रत्ययांत उदाहरणाने आत्मनेपदी धातवा 2, 3, 5, 7, 8, 9 कोणकोणते? 2 म्हणजे द्वितीय गण, त्यानंतर तृतीय गण, त्यानंतर पंचम गण, त्यानंतर सप्तम गण, अष्टम गण आणि 9. तर ह्या गणातील आत्मनेपदी धातू. ठीक आहे. ह्या गणातले आत्मनेपदी धातू. तर यांना काय लावलं जातं? आन प्रत्यय लावला जातो. कोणता प्रत्यय लावला जातो? आन प्रत्यय. आणि ह्याच्यापासून रूप तयार केली जातात. शानजंत किंवा आन प्रत्ययांत रूप तयार केली जातात. तर बघा, याची उदाहरणं दिलेली आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. ब्रू हा धातू आहे दुसरा गण उभय पदाचा. त्याचं रूप कसं तयार झालेलं आहे? तर ब्रुवाण. ठीक आहे. त्यानंतर अजून एक धातू दिलेला आहे, ची धातू दिलेला आहे 5व्या गणाचा. त्याचं रूप कसं तयार झालेलं आहे? चिन्वान. ठीक आहे. त्यानंतर अजून बघूया, क्रू हा धातू दिलेला आहे. त्याचं रूप कसं तयार झालेलं आहे? कुर्वाण. ठीक आहे. काही रूपांमध्ये या नचं नकारामध्ये परिवर्तन झालेलं आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला हा जो विषय आहे किंवा हा जो व्याकरणाचा घटक आहे, तर हा चांगल्या प्रकारे लक्षात आलेला असावा. त्यानंतर आता आपण बघूयात आणखी काही उदाहरणं बघूयात. त्यानंतर सु हा धातू आहे 5वा गण उभय पदाचा. त्याचं रूप तयार होईल सुनवान. त्यानंतर युज हा धातू आहे 7वा गण उभय पदाचा. त्याचं रूप तयार होईल युंजान. त्यानंतर ग्रह हा धातू आहे 9वा गण उभय पदाचा. त्याचं रूप तयार होईल गृह्णान अशा प्रकारे. ठीक आहे. कारण काय आहे तिथे आपण बघितलं आहे की त्या ठिकाणी त्या धातूसोबत आधी त्याचं विकरण वापरलं जातं आणि मग त्याला आन किंवा मान प्रत्यय लावला जातो आणि म्हणून ते रूप तसं तयार होतं. ठीक आहे. तर आता बघू, जी आन आणि मान प्रत्ययांत रूप जी आहेत तर ती वेगवेगळ्या लिंगामध्ये कशा प्रकारे त्याची रूप तयार केली जातात. कारण ज्या वेळेला ही आपल्याला वापरायची असतात तेव्हा आपण तिन्ही लिंगामध्ये ती वापरतो. ठीक आहे, विशेषण म्हणून मग ती रूप कशी तयार केली जातात ती आपण बघूयात. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले बघा,
एतेषां विशेषणानां रूपाणी पुल्लिंगे देवसदृशानि, स्त्रीलिंगे माला सदृशानि आणि नपुंसकलिंगे वन सदृशानि भवन्ति. ठीक आहे. तर बघूयात आपण ते पुन्हा एकदा. बघा, आन आणि मान प्रत्ययांत किंवा मान आणि आन प्रत्ययांत, तर ही कशी करतात? पुल्लिंगामध्ये देवसदृशानी, देवप्रमाणे. ठीक आहे. तर इथे उदाहरण दिली आहे बघा. मन्यमान, देव देवौ, मन्यमानौ आणि देवाः हे बहुवचन आहे, त्याप्रमाणे मन्यमानाः. आलं लक्षात? त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये माला सदृशवत, मालाप्रमाणे. तर कशी होतील? याला आ जोडावा लागेल ना, मग त्याचा आकारांत होईल. मग कसं होईल? मन्यमान, मन्यमाना, आ जोडला, मन्यमाना, माला माले, मन्यमाने आणि मालाः प्रमाणे मन्यमानाः, मन्यमानाः अशी ती रूप तयार होतील. ठीक आहे. त्यानंतर नपुंसकलिंगामध्ये वन शब्दाप्रमाणे त्याची रूप तयार केली जाणार. ठीक आहे. तर वन नपुंसकलिंगामध्ये वन शब्दाप्रमाणे. ठीक आहे, वनप्रमाणे. तर मग कसं होईल? वनम वने वनानी. तसं वनम मन्यमानम, वने मन्यमाने आणि वनानी मन्यमानानी. अशा प्रकारे ही रूप तयार केली जातील. तर आपण काय बघितलं आजच्या पाठामध्ये? आपण जे तुमचं भाषासूत्र 5 आहे, ज्यामध्ये शत्रू आणि शानच या प्रत्ययांची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? कर्तरी वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणं असं त्याला म्हणतो. तर ही विशेषणं जी आहेत, तर ती विशेषणं म्हणूनच वापरली जातात. तर ती क्रियापद म्हणून आपण वापरत नाहीत, हे एक लक्षात ठेवायचं. आणि ही विशेषणं असल्यामुळे ती कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीप्रमाणे त्यामध्ये परिवर्तन होतात, हे आपण बघितलं. तर जी अत प्रत्ययांत आहे, शत्रू प्रत्ययांत, तर ती जी आहे तकारांत असल्यामुळे, व्यंजनांत असल्यामुळे ती तकारांत भगवान पुल्लिंगामध्ये, त्यानंतर ई जोडून नदी प्रमाणे स्त्रीलिंगामध्ये आणि नपुंसकलिंगामध्ये जगत प्रमाणे याची रूप होतात. ठीक आहे, लक्षात आलं? त्यानंतर पुन्हा एकदा आन आणि मान प्रत्ययांत जे आहेत त्याला शानुच प्रत्ययांत असं म्हणतात. तर ती स्वरांत असल्यामुळे पुल्लिंगामध्ये देवप्रमाणे, स्त्रीलिंगामध्ये मालाप्रमाणे आणि नपुंसकलिंगामध्ये वनम प्रमाणे त्याची रूप होतात. ठीक आहे, लक्षात आलं? त्यानंतर बघा, थोडंसं तुमच्या पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेली ती आपण बघू. शालाम गच्छन छात्र पतती. तर बघा, गच्छन छात्र. त्यानंतर नृत्यत अपत्यम दृष्टा माता आनंदती. तर नृत्यत अपत्यम. ठीक आहे, तर इथं दिलेलं आहे ते. त्यानंतर खेलने रममाणः बालकः शिक्षकं पश्यति. तर आता रममाणः बालकः. ठीक आहे, आलं लक्षात? हे एक उदाहरण आहे. त्यानंतर स्तोत्रम ब्रुवाणा महिला पूजां करोती. ब्रुवाणा महिला. ठीक आहे, हे त्याचं उदाहरण आहे. तर बघा, रूपपरिचय इथं दिलेला आहे. गच्छन गमगच्छ पहिला गण परस्मैपद. त्यानंतर हे शत्रू प्रत्ययांत आहे आणि त्याचं पुल्लिंगी प्रथमा एकवचन. त्यानंतर हसंतम याचं रूपपरिचय दिलेला आहे. हस धातू आहे पहिला गण परस्मैपदाचा, शत्रू प्रत्ययांत, त्यानंतर पुल्लिंग द्वितीय एकवचन. तर मला असं वाटतं अगदी खूप छान प्रकारे तुमच्या लक्षात आलेलं असावं की ही कशी तयार करायची आहेत. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये जी वाक्य दिलेली आहेत ती सतत वाचा. मग त्यामुळे तुम्हाला तिन्ही लिंगामध्ये, त्यानंतर तिन्ही वचनांमध्ये, 7 विभक्तींमध्ये याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल. तुमच्या धातू रूपावलीमध्ये हे जे धातू आहेत, गच्छन वगैरे, पठन, तर हे चालून पण दाखवलेले आहेत. त्याची रूपसप्तमी विभक्तीपर्यंतची दिलेली आहेत, ती सारखी वाचा. म्हणजे सगळ्या विभक्तींमध्ये तुम्हाला त्याचा प्रयोग करता येईल. तर मला असं वाटतं हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडलेला असावा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला हा व्हिडिओ तयार करण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते. तर मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा.
ज्यांना व्याकरणाचा घटक अवघड वाटतो त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि अजून जर तुम्हाला काही यामध्ये डिफिकल्टी असतील, डाऊट्स असतील तर निश्चितच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण अजून त्यावरती मी चांगले चांगले व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त जो व्याकरणाचा घटक आहे तो सोपा करण्याचा आणि तुमच्यापर्यंत पाठवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. तर आपण आता हा व्हिडिओ जो आहे ती इथे संपवूयात. नमो नमः. धन्यवाद.